माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा। या सकाळच्या वेळी तुम्ही सगळे आनंदात आहात ना? येशू ख्रिस्त अद्भुत आहेत। तुम्ही पाहताय का, देवाचे मंदिर देखील एक अद्भुत गोष्ट आहे। हे ठिकाण एकेकाळी नारळाचे मळे होते। एका भावाने हे ठिकाण विकत घेऊन येशू सोडवतो सेवेसाठी दिलं आणि या ठिकाणी लोक एकत्र यावेत म्हणून मोठं इमारत बांधायला सांगितलं। प्रभूने हे ठिकाण विकत घेऊन दिलं। त्याचा पुढचा भाग तुम्ही पाहत आहात, पण कदाचित जास्त लोकांनी पाहिलेला नसेल। पण अजून पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही ना? अजून पूर्ण झालेलं नाही, जागा यायचं आहे। ती जागा आल्यावरच पुढचा भाग येईल आणि प्रभूला आवडेल तसं होईल। काही गोष्टी असतात की प्रभू उशीर करतात। मोठ्या हेतूसाठी तो उशीर करतो, पण योग्य वेळी ते सगळं पूर्ण होतं। म्हणूनच देव अनेक गोष्टी योग्य वेळी असंच पूर्ण करून आपल्याला दिल्या आहे। ठीक आहे, आज प्रभू काय सांगतात तर एक सुंदर प्रार्थना आहे। एक भक्त प्रार्थना करतो, स्तोत्र संहिता 94 वचन 18। माझा पाय घसरला असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्वरा तुझ्या दयेने मला आधार दिला। माझा पाऊल घसरला असं मी म्हणतो तेव्हा पाऊल घसरल्याचं सांगतात। ते बाथरूम मध्ये गेले आणि पाय घसरला। ते खाली पडले, त्यांना मार लागला आणि पाय तुटला आणि ते अंथरुणाला पडले। मी बसमध्ये चढताना अचानक पाय घसरला, मी खाली पडलो, त्याला मार लागला आणि बेडवर पडलो। एक घसरण। रस्त्यावर वेगाने चालताना लक्ष दिलं नाही, तिथे पाणी होतं, घसरून पडलो। ही घसरण प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ शकणारी गोष्ट आहे। आपण चालत असताना वाटेत घसरतो असं म्हणता येईल। पाय घसरतोय असं म्हणताना प्रभू तुझी कृपा मला आधार देते। मी पडून जखमी होऊन अंथरुणाला खेळलो नाही किंवा माझ्या जीवाला धोका आला नाही, कारण घसरण्याच्या क्षणी देवा तुझी कृपा, तू मला आधार दिलास, हेच त्याचा अनुभव आहे। आपल्या आयुष्यात हा अनुभव असतोच। आयुष्य मागे वळून पहा, किती वेळा तुमच्या आध्यात्मिक आयुष्यात घसरलेले क्षण आले, तुमच्या कामात घसरलेले क्षण आले, तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत घसरलेले क्षण आले, तुमच्या सेवेतही घसरलेले क्षण आले। असं तुमच्या हातात असलेल्या कामात सगळं छान चालले होतं, पण अचानक घसरले, अचानक मागे गेले, अचानक काहीतरी नुकसान झालं। आपण म्हणतो घसरले असं झाले की पुढे काय होईल याची भीती वाटते। कुणीतरी हात दिलं तर कसं वाटेल? मी पडून गेलो असतो, पण कुणीतरी हात पुढे करून मला सावरलं, तोच परमेश्वर आहे। प्रभू माझं पाऊल घसरते, मी आशीर्वाद गमावत चाललोय, मी आशीर्वाद गमावत चाललोय, मागे जातो, काय करावं कळत नाही। मग देवाची कृपा जी आपल्यावर आहे ती आपल्याला तशीच सावरते। आपण पडू नये, नुकसान होऊ नये किंवा पूर्णपणे नष्ट होऊ नये म्हणून तो आपल्याला उचलून उभं करतो। हीच आहे प्रभूची कृपा। या भक्ताने आपल्या आयुष्यात अनुभवलेले हे अनुभव असल्यामुळे जेव्हा मी म्हणालो प्रभू माझं पाऊल घसरते, तुमची कृपा मला सावरते आणि आज तुम्ही घसरत नाही, उभे आहात। म्हणूनच प्रभू तुमच्याशी बोलत आहे। तुम्ही घसरण्यात थांबलेले आहात, ही एक धोकादायक परिस्थिती आहे। काय होईल असं वाटत असताना प्रभू म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस, माझी कृपा तुझ्यावर आहे, मी तुझी आठवण ठेवतोय, मी तुला सावरतोय असं सांगतो। पेत्राने समुद्राकडे पाहिले आणि समुद्र खवळलेला दिसला आणि तो घाबरला। बुडताना प्रभूला त्याने हाक मारली, प्रभू वाचवा। बुडण्याआधीच येशूने लगेच हात पुढे केला आणि त्याला वर उचलले। त्याचप्रमाणे तुम्ही घसरायला लागलात की लगेच येशू मला वाचवा, येशू मला वाचवा असं म्हणा। असं तुम्ही हात पुढे करून हाक माराल तेव्हा त्याचा हात तुमचा हात पकडेल। हा येशूचा हात तुमच्यासाठी पुढे आलेला आहे। मुली मुला मी आहे, मी तुला उचलून नेईन असं तो सांगतो। त्याच्या हातात आपण सर्व काही सोपवा। प्रभू मी घसरत्या अवस्थेत उभा आहे, माझं काय होईल, कसं होईल, यातून मी कसा बाहेर पडेन कसं म्हणून मी चिंतेत होतो। प्रभू मी माझा हात तुझ्या हातात सोपवतो।
तुझ्या कृपेने मला आधार दिल्याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन आमेन.